श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे त्याबद्दल महत्त्व आणि काही महत्त्वाचे नियम. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. 7 दिवस आधी अष्टमीपासून दत्त जयंती विशेष प्रहर सप्ताह सुरू होतो. यामध्ये श्री गुरुचरित्र पारायणही पठण केले जाते. तर जाणून घेऊया नियम आणि त्याबद्दलचे महत्त्व. गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागते. श्री गुरुचरित्र पारायण हे जागृत आणि त्वरित फळ देणारे आहे, पण ते करताना सुद्धा आपल्याला कडक नियमाचे पालन करावे लागते, अन्यथा त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही. श्री गुरुचरित्र ग्रंथाचे एकूण 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. या ग्रंथात 53 अध्याय आहेत. या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलाचे चमत्कारपूर्ण वर्णन करण्यात आलेले आहे. श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची सर्व संकटे दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि सर्व इतर अडचणीवरही मार्ग सापडतो. तर आता पाहूया तर श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे. श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. नंबर 2. पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य. पारायणापूर्वी फुले, गुलाबाचे हार, तुळशी, सुगंधित उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी. नंबर 3. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. प्रमुख दरवाजात तोरण बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. श्री गुरुचरित्र पारायणाचे वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. नंबर 4. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात जाऊन अथवा जवळच्या श्री स्वामी केंद्रात जाऊन विडा सुपारी नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे. नंबर 5. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे. नंबर 6. श्री गुरुचरित्र पारायण वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. नंबर 7. श्री गुरुचरित्र पारायणाचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची किंवा पोथीची पूजा करूनच 1 माळ गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आवश्यक करावा व नंतर गणपती अशर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. नंबर 8. श्री गुरुचरित्र पारायणाचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4च्या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे यावेळेस पारायणचे वाचन बंद ठेवावे. नंबर 9. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. नंबर 10. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एकच धान्य ग्रहण करावे. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे अन्नपदार्थ खाऊ नये. तिखट पदार्थ, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश अजिबात करू नये, ते वर्ज्य करावे. नंबर 11. श्री गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालू शकता किंवा स्वतः घ्यावा आणि मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. तसेच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये शक्यतोवर जमिनीवरच झोपावे, पलंगावर झोपू नये. नंबर 12. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत केस कापू नये, नखे कापू नयेत. तसेच या काळात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चपला किंवा जोडे वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य अवश्य पाळावे. नंबर 13. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली असेल तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे. तसेच सुतक असणाऱ्या घरी
किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले असेल तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे. अर्धवट तसेच सोडून देऊ नये. वेळोवेळी गोमूत्र शिपडावे. नंबर 14. श्री गुरुचरित्र पारायणाचे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे. वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये. मध्येच कोणाशी बोलू नये. नंबर 15. सप्ताहाच्या कालावधीत दररोज सकाळ संध्याकाळ श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून जरूर आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम आवश्यक वाचावे. अशा प्रकारे जर आपण निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे तरच आपल्याला निस्वार्थ फळ आपोआप मिळते. तर असा गुरुभक्ताचा अनुभव आहे. तर अशा प्रकारे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत या सर्व नियमाचे पालन केल्यास आपल्या घरात दत्तदेवाची स्वामींची सदैव कृपादृष्टी लाभते व आपल्याला जी काही दुःख, संकटे, ताणतणाव असतील याचे नक्कीच हरण होते. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.